मधात ते कोण कंगना राणावत, तर ती राणावत आली आणि ती कास्तकारीबद्दल ती बोंबलून राहिली. आता माझं ते राणावत पासनं ते त्या हेमा माली पासून तर त्या अनुपम खेर पर्यंत सगळ्यांना आव्हान आहे या कृषी समृद्धी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून का हो हेमा मालिनी माननीय खासदार मॅडम, तुम्ही संसदेत किती दिवस गेले मला माहित नाही. ते राणावत ती हिरोईन का कंगना, हा, तो त्यांना माझं आव्हान आहे का कंगना राणावत मॅडम, जेवढं तुमची ती लिपापुतीन जेवढं तुमचं बडबड चालून राहिलं की नाही, एक दिवस फक्त मॅडम, फक्त एक दिवस कंगना राणावत, हेमा मालिनी, अनुपम खेर, आणखी कोण हिरो हिरोईन जे डुप्लिकेट आहे त्यांना आपण काय म्हणू, व्हर्च्युअल हिरो म्हणजे काय, सुडो म्हणजे काय, नकली, आभासात्मक, आभासी हिरो जे आहे, नकली हिरो जे आहेत, लोकांना चिवत्या बनवून पैसे कमावणारे लोक चिवत्या बनतात, तो लोकांचा फॉल्ट आहे. पण हे जे हिरो आहेत यांना माझं आव्हान आहे की साहेब, एक दिवस तुम्ही 9-10 वाजता या माझ्यासोबत वावरात. मग वखरण सुरू असो का, डवरण सुरू असो का, निंदन सुरू असो का, कापसाचा वेचा असो का, गहू सवंग असो का, तूर सोयाबीन सवंग असो का, चना सवंग असो, एक दिवस या फक्त. आणि संध्याकाळी 9 ते 10 नाही, 9 ते 5 नाही, बिलकुल नाही, 9 ते 11, 12, फक्त 1, 2, 3 तास तुम्ही थांबा. नाही तुम्हाला जागेवर शिसू जर आठवली, नाही तुम्हाला देवदानव जागेवर आठवले, तर माझं नाही, कास्तकाराचं नाव बदलवून टाका. तुम्ही तिथं हवेत राहून, एसीत राहून गोष्टी करता कास्तकारावर, आणि त्या कास्तकारावर जो कास्तकार अरे फक्त त्याच्या मेहनतीचं तुमच्यापर्यंत अन्नधान्य जो आणतोय, व्यापाऱ्यापर्यंत आणतोय, सरकारपर्यंत नेतोय, त्याचं खर्च आधारित, मूल्य आधारित भाव तो मागतोय. भीक नाही, भीक नको, हवे घामाचे दाम तो मागतोय, रक्त आटवतो तो. त्या कास्तकारात इतकुसा जर फरक पडला पेरणीत, तर पूर्ण सीझन त्याचा लंबा होऊन जातो, वाया चालला जातो. आणि त्या कास्तकाराला तुम्ही शहाणपण सांगता, अरे तुम्ही तर मंदिर, राष्ट्रसंतांनी सांगितलं, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिर में नहीं राम, मस्जिद में नहीं अल्लाह, दोनों नहीं है मूर्तियों में, सिर्फ है उनका नाम, दोनों नहीं है पत्थरों में, वहा है सिर्फ उनका नाम. तर हा जिवंत कास्तकार, ज्याला भोळा शंकर, ज्याला राष्ट्रपित्यांनी महत्व दिलाय, ज्याला नेताजी सुभाषचंद्र बोसनी महत्व दिलाय, ज्याला लालबहादूर शास्त्री, डॉक्टर राम मनोहर लोहिया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम दादा गीताचार्य झटले आहे, भगत सिंगांनी कास्तकाराला किती महत्व दिलेलं आहे. तर त्या कास्तकारावर तुम्ही शंका घेता, त्या कास्तकारावर आज तुम्ही दिल्लीला त्याला खलिस्तानवादी काय, त्याला पाकिस्तानवाली काय म्हणता, काय काय म्हणता. तर त्या राणावत, त्या हेमा मालिनीला, आणखी कोणत्या हिरोईन असंत, ते कोण, निशा, जया, हेमा और सुषमा, सबकी पसंत. तर या तुम्ही एक दिवस माझ्या वावरात या, मी तुम्हाला डबल नाही, टिबल नाही, चौबल रोजी देईन. मी प्रवीण गुलाबराव राऊत पाटील, सावरखेडा, एक कास्तकाराचं लेकरू, मी तुम्हाला डबल नाही, टिबल नाही, चौबल रोज देईन. फक्त 3 तास फक्त काम करून दाखवा. तुम्ही फक्त राहा वावरात, राहा फक्त. बरं नसन काम होत तर फक्त जे काम करणारे मजूर आहेत त्याच्या सोबत फक्त फिरा, है ना. कोणी केंद्रीय मंत्री, त्या आमच्या आता चांगली तब्येत बनली छान, हा, त्या आमच्या मंत्री बाई, त्या कोण, स्मृती, आता त्या लोकांच्या विस्मृतीत जात आहे, पण त्या स्मृती त्यांना भ्रंश झाला असेल, त्या स्मृती इराणी, हेमा मालिनी, आणखी कोण कोण आहे त्या. तर या हिरोईनींनी एक दिवस फक्त आमच्या बांधावर यावं, आणि मग त्यांना शेती वगैरे काय ते समजेल, मग त्यांनी शेतीवर बोलायला काही हरकत नाही. तर उंटावरून तुम्ही शेळ्या हाकता, त्या कास्तकाराला शहाणपण सांगता. साहेब मॅडम, कास्तकार बघा हा एकमेव असा जीव आहे, हा या भूतलावरचा. तुम्हाला तो अन्नाचा भाव मागतो, अन्नाचं मूल्य मागतो, जेवढं ते अन्न असेल, जेवढा त्याचा रेट असेल धान्याचा. पण हे सगळं करत असताना त्याच्या वावरात किडे हजारो, मोजतही नाही तो, त्याच्या वावरात जीव, त्याच्या वावरात जंतू, त्याच्या वावरात जंगली पशु वेगळे, गावातले लोक ते घेऊन जातात, चना किंवा कुठलंही साहित्य असो ते वेगळं, त्याच्यानंतर जीव, जंतू, तंतू, जरिंदे, परिंदे, दरिंदे सगळे त्याच्या वावरातलं आपापल्या पोरीने खाऊन जातात. तो कधी कोणाला हिशोब मागतो, सरकारला तो विचारतो, कधी सांगतो, मांडतो की माझ्या वावरात हजारो पक्ष्यांनी, मिट्टूंनी, हजारो बंदरांनी, शेकडो रोहींनी, शेकडो यांनी एवढं खाल्लं, मला ते त्यांनी जेवढं खाल्लं त्याचे पैसे द्या, असं कधी मागतो. अरे तर हे निसर्गाला बॅलेन्स करण्याचं काम तो शेतकरी करतो. बघा आज संपूर्ण एसी, प्रत्येक गाडी एसी वापरल्या जाते, फ्रीजमध्ये एसी वापरला जातो, म्हणजे ती कंडिशनर. तो CF म्हणजे क्लोरो फ्लोरो कार्बन, सगळ्यात घातक वायू,
तुम्ही वापरता शहरात मंत्रालयात भरून, दिल्लीच्या मंत्रालयात भरून एसीच्या गाड्या तुम्ही चालून राहिले, म्हणजे तो आपला रक्त आटवतो. किडे माकुडे जीव जंतू शिव तंतू फ्लोरा फौना काय काय म्हणतात त्याला, निसर्ग म्हणतात काय म्हणतात, जे काही म्हणणं, पण वाचवण्याचं काम तो कास्तकार करतो. कुठेही हिशोब तो मागत नाही साहेब, की मी एवढ्या किड्या माकुड्यांना, एवढ्या जीवजंतूंना, एवढ्या उंदरांना, एवढ्या सश्यांना, एवढ्या रोहींना, एवढ्या डुकरांना खाऊ घातलं, माझं त्याचं बिल काढा म्हणून. कधीच मागत नाही. तो जेवढा काही माल उरला तेवढा तो सरकार समक्ष, व्यापाऱ्यांसमक्ष नेतो आणि त्याचा तो भाव मागतो. पण आजपर्यंत कोणत्याही सरकारनी त्याची ती